नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये। आपण आता जुलैच्या मध्यमध्ये आहोत आणि नेहमीप्रमाणे एक खास संदेश तुम्हाला देऊ इच्छिते की जेव्हाही तुमच्याकडे एखाद्या काचेचं कोणतीही वस्तू तुटते, मग ती एखादी बाटली असो किंवा कप असो, आपण फारसा विचार करत नाही आणि ते तसंच टाकून दिलं जातं कचऱ्यामध्ये। मग कचऱ्यामध्ये जेव्हा ते मोठ्या मोठ्या अशा मैदानात तो कचरा रिकामा केला जातो, तर अनेकदा हे मोकाट जनावर किंवा कोणीही जे कचरा उचलणाऱ्या लोक असतात त्यांच्या हाताला किंवा कुठेही लागून इजा होऊ शकते। तर मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की ह्याच्यापुढे जेव्हाही असे काचेच्या वस्तू तुटतील तेव्हा त्या छान एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आधी गुंडाळा आणि मग एखाद्या छोट्या बॅगेमध्ये कापडी पिशवीमध्ये त्याला ठेवा आणि मग ते टाका, जेणेकरून कोणीही एकदम त्यांना इजा नाही होणार आणि असं कळेल की त्याच्यात काचेची वस्तू आहे। तर कृपया या संदेश सहज आपण गार्डन गप्पाचा हा एपिसोड सुरू करूया। दाखवते तुम्हाला कोणाच्या गार्डन मध्ये आज भेट देणार आहोत आणि माझ्या बरोबर गार्डन गप्पा कोण कंडक्ट करणार आहे। बरोबर हा एपिसोड को कंडक्ट करणार आहे भेटा माधवी पाटील यांना। माधवी, खूप खूप स्वागत आहे तुझं परत गार्डन गप्पामध्ये। धन्यवाद। आणि पहिलाच आपला परत शूट चालू केलेला आहे आणि आता परत जोमानी शूटिंग करणार आहे, तर काय वाटतंय तुला? मला तेच नेहमीच मला छान वाटतं आणि आता 12 महिने आम्ही बिझी असणार आहे यात। अगदी तुम्ही आमचे सगळे एपिसोड पाहत राहा, आम्हाला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करा। तुम्हा खूप जणांचा मला असं भरपूर मेसेजेस होते जेव्हा आपण मागचा एक कमळ आणि कमलिनींचा आपण एपिसोड केला होता की अकोल्यात असं कोणी आहे का की जे ह्याची विक्रीही करतात। तर आज आपण आलेलो आहे प्रदीप भडंग दादा ह्यांच्याकडे आणि ह्यांच्याकडे 90 प्रकारचे कमळ आणि कमलिनी आहेत आणि ते विक्रीस आहेत। तर दादा, सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या गार्डन गप्पामध्ये आणि मला सांगा आपण तसे काय करता? मी तसं महात्मा गांधी विद्यालय हातरुण इथे 30 वर्ष क्रीडा शिक्षक होतो आणि त्यानंतर 1.5 वर्ष प्राचार्य म्हणून मी काम केलं। त्यानंतर स्वेच्छानिवृत्त झालो आणि स्वेच्छानिवृत्ती यासाठीच घेतली की जी काही वर्ष आपल्याला मिळतील त्याच्यात आपल्याला जे काही छंद जोपासता येतील, माझे विविध प्रकारचे छंद आहेत त्यातलाच हा एक आहे। या कमळ मी लहान अशा 10 वर्षापासून हे करतो आहे आणि हे सुरू आहे। विकणे किंवा व्यवसाय करणे हा प्रमुख उद्देशच नाही, छंद हा उद्देश आहे। परंतु आता बोलताना मी थोडंसं तुम्हाला वाईट वाटू नये पण सगळ्यांची क्षमा मागतो। मला एक विचित्र अनुभव याच्यामध्ये आला। हा अनुभव असा आला की मी झाडं तयार करायचो आणि आनंदाने वाटायचो मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये। पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी त्याचा फॉलोअप घेतला तेव्हा लोकांनी सरळ सांगितलं ते मेलं वाटतंय, आम्ही फेकून दिलं, कोणी तर त्याच्यातून मी एक शिकलो की जेव्हा हिवाळा येतो तेव्हा ही झाडं स्वतःला बंद करतात आणि त्याच वेळेस लोकांचा नेमका गैरसमज झाला की बा ही झाडं मेलीत आणि म्हणून त्यांनी फेकून दिली असावीत कदाचित। आणि दुसरा एक भाग असं वाटतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट निःशुल्क वाटतो ना, किंमत राहत नाही दादा त्याची, तिची किंमत नाही राहत। हे खरं 500 ते 1000 रुपयाचं झाड जेव्हा आपण निःशुल्क देतो आणि तुम्ही जेव्हा असं म्हणता की काय झालं, मी ते फेकून दिलं, खराब झालं होतं, तेव्हा मग किमान एक फोन जर केला असता की बा असं होते काय झालं, तर त्याच्यावर उपाययोजना करता आली असते। परंतु असं अनेक ठिकाणी झालं। मग मी थोडासा कदाचित हा स्वार्थी विचार समजू आपण की मी त्याला सशुल्क केलं। कमावणे, नफा कमावणे हा काही उद्देश नाही, हा तसा काही व्यवसायही नाही। आनंद जोपासणे हाच व्यवसाय आहे आणि यातून एक वेगळी ऊर्जा मला मिळते आणि त्या आधारावर जी काही झाडं तयार करतो माझ्याजवळ असतील तरच मी ती समोरच्यांना अगदी वाजवी किमतीत, कारण त्याला लागलेला खर्च तेवढाच फक्त अपेक्षित असतो, बाकी याच्यात नफा कमावणे, व्यवसाय करणे हा तसा मुळात उद्देशच नाही। उलट काही ना काही तुम्ही शुल्क आकारताय, अगदी चांगलं करताय। कारण जेव्हा कोणी विकत घेते ना मग थोडं असं मन तुटतंय की ते झाड मेलं नाही पाहिजे म्हणून। एकदम योग्य। तुम्ही थोडंसं एक कल्पना करा की माणूस जेव्हा 10 रुपयाचा पेन घेतो ना, तो पेन 4 वेळा तो तपासतो खिशाला आहे की पडला, बरोबर। पण जेव्हा 1000 रुपयाचं झाड निःशुल्क मिळतं तेव्हा ते गेलं तरी त्याचं दुःख होत नाही, किमान त्याची जाणीव राहावी एवढाच उद्देश।
तेवढ्याचसाठी याला सशुल्क, बाकी नफा कमावणे किंवा व्यावसायिक लोकांसारखा नफा कमावणे हा माझा अजिबात उद्देश नाही. तो मी आज मुद्दाम आपल्या समोर स्पष्ट करतो. आपण माणसांनी ना निसर्गाला टेकन फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे. काय निसर्ग आहे, त्याचं काम आहे देणं. त्याचं हे जे देणं आहे हे अनमोल, त्याचं आपण अगदी असं समजतो की काही नाही, त्याचं तर कामच आहे देणं, एवढं आपण स्वार्थी झालेलो आहोत. तर हे जसं दादांनी म्हणलं ना की प्रत्येक झाड हे काही फुकट असं मिळणार नाही. मी इथे बघते खूप सुंदर कमळ फुललेली आहेत. दादा मला सांगा की आता आपण समजा जेव्हा प्लांट लावतो तर ते सरळ मातीत लावतो आणि उगवतात. आता इथे कमळ आहे, आपल्याला याला पाण्याची गरज आहे, मातीची गरज आहे. तर ह्या सगळ्या कमळांसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची माती वापरली आहे आणि कशी वापरली आहे? साधारणपणे कमळ जे आहेत हे कुठल्याही प्रकारच्या मातीत लागू शकतात, परंतु चांगल्या दर्जाची फुलं हवी असतील तर आपल्याला थोडासा प्रयत्न करावा लागेल की जी गाळाची माती आहे, पर्टिक्युलरली ही गाळाची माती, आणि त्याच्यात एक ओंजळभर थोडीशी कणांसारखी जी सँड मिळते, रेती मिळते बारीक, ती रेती त्याच्यात टाकावी. आणि लावताना थोडीशी काळजी अशी करावी की जे कंपोस्ट किंवा आणि दुसरी खतं आपण वापरणार आहे यातलं जे साधारणपणे वर्मी कंपोस्ट आहे हे अशा टबमध्ये खाली साधारणपणे 1 इंच याचा थर द्यावा, आणि त्यानंतर त्याच्यावर साधी माती भरावी, गाळाची माती जिच्यात थोडीशी रेती मिक्स केलेली असेल, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कंपोस्ट भरावं. कंपोस्ट भरल्यानंतर पुन्हा साधी माती भरावी आणि त्याच्यामध्ये कमळाचा कंद किंवा कमळाचं जर तुमच्याकडे रोप असेल तर रोप लावावं. त्याची लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीने आपल्याला ते लावता येईल. अच्छा, आणि मग हे सगळं पूर्ण थर एकावर एक दिल्यानंतर मग त्यात पाणी सोडायचं असं? बिलकुल. आधी तुम्हाला जी प्रोसेस करायची आहे म्हणजे याची शास्त्रीय पद्धत अशी आहे की ही सगळी माती तुम्ही 2 दिवस आधी भिजवून ठेवली पाहिजे. अच्छा, 2 दिवस अगोदर? ही माती भिजवण्याच्या मागचं एक कारण असं की त्याच्यात स्वतःची जी हीट आहे ती एक्झॉस्ट झाली पाहिजे. ही हीट एक्झॉस्ट केव्हा होईल? जेव्हा तुम्ही तिला 2 दिवस पाण्यात ठेवाल. तुम्ही जर ताजी माती आणून भरली त्याच्यात जर कंद लावला तर तो जळण्याची शक्यता राहील. अशा वेळेस तिला 2 दिवस भिजू द्यावं, गारा होऊ द्यावा अगदी अक्षरशः, आणि थोडंसं पाणी त्याच्यात असेल अशा स्थितीमध्ये कंद लावला पाहिजे. म्हणजे तो छान लवकर त्याला ॲब्सॉर्ब करतो, वातावरणाला ॲब्सॉर्ब करतो आणि लवकर सुरू होतो. छान. म्हणजे आता आम्हाला आमच्या दर्शकांना हे कळलंय की कशा प्रकारे कमळाची लागवड आम्ही करावी. तर लक्षात ठेवा आणि पुन्हा ही प्रोसेसिंग तुम्ही घरी करून पहा आणि तुमचे कमळ छान फुलवा. माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की कमळ पाण्यात असतात, मग ह्यासाठी तुम्ही म्हणजे खतं कशी वापरता, कोणत्या प्रकारची वापरता? हा चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. साधारणपणे खतं जी वापरायची आहेत ती आपली सेंद्रिय प्रकाराचीच वापरावी, आणि ही जास्त परिणामकारक आणि जास्त उपयोगी असतात. याच्यामध्ये कंपोस्ट आहे, वर्मी कंपोस्ट आहे, या प्रकारची खतं वापरावीत. शक्यतोवर लोक केमिकल वापरतात, NPK वापरतात किंवा DAP वापरतात. हे फारच गरज असेल तर वापरावं, अन्यथा आपले कंपोस्टच खतं वापरावीत, ते जास्त परिणामकारक असतात. बरं, आणि मला सांगा कमळावरती कीड येते का, आणि मग त्यासाठी कुठली फवारणी वगैरे तुम्ही त्यावर करता का? जे इतर वनस्पतींना लागू आहे ते कमळालाही लागू आहे. आणि कमळामध्ये कीड येते, कीड येण्यापूर्वी त्याच्यामध्ये शेवाळ तयार व्हायला लागते. ही शेवाळ ऍक्च्युअली ही एक ॲक्वॅटिक प्लांटच आहे. मग ही शेवाळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयुक्तही आहे, पण त्यानंतर मात्र तिचं प्रमाण वाढत असेल तर ही शेवाळ वरचेवर काढली पाहिजे. पहिला प्रकार हा असतो, पण तिला कीड नाही म्हणता येणार, पण ती अनावश्यक वाढलेली वनस्पती म्हणता येईल. यानंतर दुसरा प्रकार असतो, याच्यामध्ये शंख किंवा गोगलगाई तयार होतात. अच्छा, आता ह्या शंख किंवा गोगलगाई एकदम सहजासहजी निघत नाही. तुम्ही जेव्हा हा पूर्ण टब रिकामा कराल, स्वच्छ कराल, त्यानंतर मग त्या काढता येतील. पण तथापि त्याच्यासाठी एक उपाय आहे. काही जणांचे मोठे मोठे पॉन्ड असतात, त्यांना हे संभव होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं की एक साधी पद्धत आहे. तुम्ही पत्ताकोबीची पानं किंवा टमाट्याचे काप असे करून त्याच्यात सोडून द्यायचे. 2-3 दिवसात त्याच्यावर हे सगळे शंख स्नेहल ह्या सगळ्या त्याच्यावर जमा होतील, मग ते काढून टाका. अशा प्रकारे तुम्ही त्याला सहज कंट्रोल करू शकता. रासायन वापरू नका. यासाठी नका वापरू की आज माझं हे जे तुम्हाला दिसेल इथे जवळपास 150 टब आहेत, आणि इथे 100-150 पक्षी रोज इथे असतात, पाणी पितात. आपण जर कुठलं रसायन याच्यात मिक्स केलं तर त्या पक्ष्यांना ते हानी होऊ शकते. म्हणून मग अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय. तिसरी एक एल्फिड नावाची कीड आहे. ती कीड अशी असते की मी इथून तुम्हाला दाखवू शकेल, कदाचित तुम्ही जर याला अटेंड केलं तर तुम्हाला त्याच्यावर ती कीड आहे म्हणून त्याला वेगळं ठेवलं आहे.
बारीक असे दिसतंय. काळे हा, किडे हा. दिसतील तुम्हाला, बारीक बारीक. हो आहेत. हा. ही जी कीड आहे, कारण ह्या झाडामुळे बाकीही पण झाडांना त्याचा त्रास होऊ ही शकतो. कीड बाकीच्या झाडांपर्यंत पसरू शकते. अशा वेळेस काय करायचं की तो एखादा टप किंवा पर्टिक्युलरली तेवढं झाड थोडंसं वेगळं करायचं अच्छा. आणि जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा लवकरात लवकर त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि हलकासा पाण्याचा स्प्रे देऊन ती पानं धुवून टाकायची. फारच किडलेली पानं असतील ती सरळ खुशाल कापून टाकावी. ओके. म्हणजे हे झपाट्याने कीड कमी होईल. नियंत्रणात येते. या दिवसात ही कीड वातावरणातून जन्म घेतेच घेते. हिला आपल्या हाती ते नाही आहे, त्याच्यामुळे एवढंच आपल्यासाठी फक्त त्याची काळजी घेणं, काळजीपूर्वक ते काढून टाकणं वगैरे, त्यांनी ती कीड कमी होऊ शकेल. बाकी बरं, तसं बरं. वापरण्यासारखं काही नाही त्याच्यावरती. काहीच वापरू नये मी हे म्हणतो अच्छा. की शक्यतो तुम्ही त्याला वॉश करा, ते पूर्ण व्यवस्थित होते. कीड नियंत्रणात आली की आपोआप कमी होऊन जातं. अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला दादांनी दिली आहे. मला असं वाटतंय आपण जर ती उपयोगात आणली तर आपल्या घरचे कमळ खराब होणार नाही. नक्कीच. दादा, सध्या हे जे तुम्ही म्हणताय व्यवसाय वगैरे करताय, हा किती वर्षांपासून करताय? जवळपास 7-8 वर्ष 10 वर्ष मला याच्यात झालेत. अच्छा. आणि वेगवेगळ्या व्हेरायटी जोपासल्यात, त्या लहानच्या मोठ्या केल्यात, वाढवल्यात, त्यातून नवीन व्हेरायटीज तयार केल्या आणि काही काही अफलातून व्हेरायटी आहे. जसं तुम्ही इथे ही व्हेरायटी पाहत आहात. हा, अगदी असे छोटे छान आलेत. हा, हिचं नाव आहे डाउबेन. ओके. डाउबेन नावाची ही व्हेरायटी आहे आणि हिचं वैशिष्ट्य हे आहे की ही व्हेरायटी पानांपासून पुन्हा जन्म घेते. अच्छा. म्हणजे इथं जो भाग आहे, अच्छा, म्हणजे जे आपण तुम्ही पाहू शकता इथे, याला इथे नोड आहे. हा 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 नोड जो आहे ना, हा. हे पान वाळून जातं, सुकून जातं, सडून जातं आणि हा नोड मधून नवीन प्लांट जन्म घेतो. अच्छा, म्हणजे ह्याच्यात जेवढे पान आहेत तेवढे नोड्स आहेत. सगळ्या पानांमधून. अच्छा, तेवढे नोड्स आहेत, म्हणजे तेवढे ह्या झाड सध्या सक्रिय आहेत, असे तेवढे अगदी plant जिवंत आहेत. तयार होतात. फक्त त्यांना अच्छा. मॅच्युरिटी येऊ द्यावी लागते. अच्छा, अच्छा. मॅच्युरिटी नंतर ते प्लांट ते पान पर्टिक्युलरली स्वतःहून जेव्हा सुकायला लागतं ना, तेव्हा ते तेव्हा. क्रिएशन सुरू होते. पण त्याला जर आपण जबरदस्तीने करतो म्हटलं तर मग ते सक्सेस नाही होत. अच्छा, म्हणजे हे जवळपास अमरत्व असलेलं झाड असल्यासारखं असंही आहे. म्हटलं तरी चालतं. म्हणजे त्याला व्हाय परस व्हेरायटी असं म्हटलं जातं. अच्छा. दादा, मला सांगा, इथे तुम्ही खूप सारी कमळ लावली आहे. खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि अतिशय दिसायलाही सुंदर दिसतंय. तर यात तुम्हाला असं कधी वाटलं का की हे कमळ मी लावलं आणि ते लागायला खूप सोपं आहे? अगदी नाही, लागून तर जातात हा. कमळ. योग्य पद्धतीने लावलं तर माझ्याकडे काही व्हरायटी अशा आहेत की त्यांनी कंद लावल्यानंतर 20व्या दिवशी फुल दिलाय. अच्छा. म्हणजे हे सुद्धा आहे. पण 2 सख्या बहिणी म्हणू आपण त्याला. इथे तुम्हाला दिसेल की हे 1000 पेटल आहे, सहस्त्रदल कमल. अच्छा, सहस्त्रदल कमल. सहस्त्रदल कमल मोठं फुल येते आणि हे सुद्धा सहस्त्रदल कमल आहे. हे सुद्धा. आता याच्यामध्ये गंमत ही आहे की दोन्ही एकाच वेळेस लावलेले आहेत. एका सहस्त्रदलला एका वर्षात फुल आलं, पण दुसऱ्या सहस्त्रदलला अजूनही फुल आलं नाही. तर ही शेवटी निसर्गाची किमया आहे. तो ठरवतो काय करायचं, त्यानुसार ते येतं. बाकी असा कुठलाही त्रास नाही. तुम्ही योग्य पद्धतीला जर वापर केला तर कुठलंही कमळ सहज लागतं. शक्यतोवर चांगल्या क्वालिटीचं ट्यूबर घेतला पाहिजे. मार्केटमध्ये थोडीशी फसवणूक असते. कधी कधी अशा ऍड येतात, 100 रुपयात कंद, 150 रुपयात कंद. अशा ठिकाणी फसवणूक असते. त्या कंदांना काढून बरेच दिवस झालेले असतात. त्यांची उगवण क्षमता संपत आलेली असते आणि म्हणून ते लागत नसतील आणि मग आपल्याला असं वाटतं की कमळ लागायला कठीण आहे. प्रोफेशनल विक्रेते याला अतिशय स्वस्त भावात विकून टाकतात आणि मग त्या पर्यायी तेच होतं की तुम्ही घरी लावता, त्याची वाट पाहता, ते उगवत नाही किंवा उगवलं तरी लगेच जळून जाते, कारण त्याची उगवण क्षमता संपलेली असते. शक्यतोवर 250, 300, 400, 500 अशा पद्धतीची फ्रेश ट्यूबर्स असतील तर ती वापरावीत. ती चांगला रिझल्ट देतात. दादा, मला हे सांगा की आता अकोल्यासाठी तुम्ही काय नवीन घेऊन येणार आहात का? काय बघायला मिळेल? नवीन पहिला हा प्रयत्न आहे माझा तुमच्या समोर आहे. याला बाउल लोटस असं म्हटलं जातं. हो, अनेक लोकांकडे अडचणी आहेत, जागांच्या अडचणी आहेत, जागा नाहीत, मोठे टब ठेवू शकत नाही किंवा काही फ्लॅट मधली मंडळी आहे त्यांना अशा जागा उपलब्ध होत नाही. पण कमळाचा छंद खूप, कमळ तर असलं पाहिजे. मग त्यांच्या मी लक्षात घेऊन हा एक प्रयोग केला. हे बाउल लोटस आहे. जेमतेम 4 इंच ते 5 इंचाचा हा टप आहे. अच्छा. तुम्ही बघू शकता, माझा हात सुद्धा याच्यातून वर जातो. अशा 4-5 इंचात एक स्पेशल
त्याच्यातले ज्या ट्युबर्स विकतात त्यातला एक स्पेशल ट्युबर असतो, एक अच्छा थोडा वेगळ्या दर्जाचा असतो, तो ट्युबर जर लावला तर तुमचा बाउल लोटस सक्सेस होतो. अच्छा, मग ह्याचा दर पण तसे कमी असतात का बाकीच्या लोटस पेक्षा? बाउल लोटससाठी का? नाही, याला काही कधीही तुम्ही प्लॅन करा. अच्छा, शक्यतोवर फेब्रुवारी महिन्यात प्लॅन करावं, म्हणजे मग तुम्हाला याचा रिझल्ट जून जुलै पासून मिळायला लागतो. अच्छा, मग हे बाउल लोटसची जी व्हरायटी आहे, हे जी तुम्ही लावली आहे, ही व्हरायटी ह्यांपेक्षा वेगळी असते? व्हेरायटी एकच आहे, फक्त डेव्हलपमेंट त्याचं जे आहे ते संक्षिप्त आहे. जसं आपण बोन्साय म्हणतो की नाही, बोन्साय सारखा प्रकार आहे. पण एवढं नक्की की पहा, आता याचंही फुल सध्याही विशेष एका आकारामध्ये आहे, मोठ्या आकारामध्ये आहे. हे याच्यामध्ये एकच होतं की कळ्या जास्त आल्या तर फुलांचा आकार लहान होईल, कळी एकट दुक्कट आली तर फुल मोठं होईल. आता इथे बघा, इथे कळ्या जास्त आहेत, 4 कळ्या होत्या. इथेही आहेत कळ्या, कळ्या जिथे जास्त तिथे फुलाचा आकार कमी. इथे एकच कळी होती, फुलाचा आकार मोठा आला. इथे एकच कळी आहे, हे जेव्हा उमलेल तेव्हा फुलाचा आकार मोठा होईल. आता आपण कमळ तर लावले, पण अकोला सारखं शहर आहे, तापमान खूप असतं. बरोबर. मग अशा वेळेस या कमळांना जगवायचं कसं एवढ्या उष्णतेत? फारच सुंदर प्रश्न विचारला तुम्ही, धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर मलाही असं वाटतं की लोकांना हे प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. कमळासाठी मुळात ऊन लागतंच. अच्छा, ऊन लागतं, म्हणजे आपल्या अकोल्याचं ऍटमॉस्फिअर चांगलं आहे म्हणायचं तर कमळांसाठी. कमळ अशी वनस्पती आहे की तिला थंडी नको. थंडीमध्ये ही वनस्पती स्वतःला बंद करून घेते, पण मरत नाही, फक्त स्वतःला बंद करते. तिला ऊन हवंच असतं. बरोबर. जितकं ऊन मिळेल तितकी ती छान फुलत जाते. पण याचं एक लिमिट आहे, 38 ते 40 डिग्री पर्यंत कमळ याला सहन करतात. त्यानंतर जे ऊन वाढतं, पर्टिक्युलरली आपल्या अकोल्यामध्ये 45 डिग्री पर्यंत जाते. आणि 45 डिग्रीचं ऊन याच्यापासून थोडंसं रक्षण व्हावं याकरता मी इथे ग्रीन नेटचा वापर करतो. बाकी फार काही वेगळा प्रयत्न करत नाही. ग्रीन नेटनी सुद्धा जी सावली पडते त्यातून ते तगून जातात. तुमच्या समोर आहे आज सगळं, हे सगळे 45 डिग्री यांनी सहन केलेलं आहे. दादा, आपण मगासपासून हे सांगताय की आपण हे जे कमळ किंवा कमलिनी ह्याचे ट्युबर्स किंवा रायझोम्स अशा पद्धतीनेच लागतात. बरोबर. तर मग त्याची लागवड एक थोडक्यात तुम्ही सांगू शकताय कशी असते? कमळ जर लावायचं असेल तर उत्तम मार्ग असतो कमळाचा कंद लावणे. याला ट्युबर असं देखील म्हटलं जातं. हे बघा, इथे एक ट्युबर आहे, तुम्हाला दाखवतो मी. याला ट्युबर असं म्हटलं जातं. याला कमळकंद म्हणतो आपण. या कमळकंदाला आता हा एकदम इतक्या सुंदर स्थितीत आहे, हे छान लागेल. याला तुम्ही पाहता, याला पुढची चाल सुरू झाली आहे आणि खाली मुळेही आलेले आहेत. छोटे छोटे असे जे आलेले आहेत, याला स्प्रॉटेड म्हटलं जातं. स्प्रॉटेड ट्युबर. हा स्प्रॉटेड ट्युबर विक्रेते शक्यतोवर विकत नाहीत, स्वतः प्लांट करतात या अवस्थेत आल्यावर. तर असं स्प्रॉटेड ट्युबर नेहमी लावला पाहिजे, हे कमळासाठी. पण जर तुम्हाला हार्डी वॉटर लिली लावायची असेल तर हार्डी वॉटर लिलीसाठी अशा प्रकारचा रायझोम म्हटलं जातं याला. बघा तुम्ही, कमळकंद आणि रायझोम मध्ये खूप फरक आहे. हा रायझोम पुढे पुढे चालत राहतो, तर कमळकंद गोल आकार फिरत राहतो. हा सरळ रेषेत लावावा लागतो. मी दोन्ही तुम्हाला म्हणजे दाखवायला आहे. पहा, हा वॉटर लिलीचा आहे म्हणजे कमलिनी, आणि हे कमळाचा आहे. त्याचं प्लांटेशन वेगळं आहे, याचं प्लांटेशन वेगळं आहे. यानंतर लिलीमध्ये एक ट्रॉपिकल लिली जी आपण आतापर्यंत पाहिली, या ट्रॉपिकल लिलींचा बल्ब असतो बघा. याला म्हटलं जातं बल्ब. नावासारखाच आहे, बल्ब नावासारखाच आहे. आणि याचं प्लांटेशन करावं लागतं, पण तेव्हा जेव्हा याला पांढऱ्या मुळ्या येतात. हा बल्ब आहे. बल्ब नुसता असा पाण्यात बुडवून ठेवायचा. हळूहळू याला पानं यायला सुरुवात होतात आणि नंतर याला पांढऱ्या मुळ्या यायला लागतात. पांढऱ्या मुळ्या आल्यानंतर हा लावण्यास योग्य होतो. अशा प्रकारचा आपण 3 प्रकारचे आहेत आपल्याकडे. ट्युबर्स, रायझोम्स आणि बल्ब. मला हे सांगा की इथे एवढी सगळी कमळं आहेत, तर या कमळात सगळ्यात महाग असं कमळ कुठलं आहे? महाग असं म्हणणारे आज ते उमवलेले नाही, हसाबुद्दीन म्हणून आहे. याचा साधा छोटासा ट्युबर सुद्धा 500 ते 700 रुपयाचा असतो, नुसता ट्युबर. त्याच्यानंतर ते प्लांट जसं जसं डेव्हलप होईल, त्याला जशा कळ्या लागतील, ते 1500-2000 पर्यंत किंमत त्याची वाढत जाते. आता माझ्याकडे एक मुरादा बे आहे,
हे सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. अच्छा. ही एक महाग व्हेरायटी आहे आणि याच्यासोबतच इथे तुम्हाला दिसेल एक मूनबीम नावाची व्हेरायटी आहे. दादा तसं तर आम्हाला माहिती आहे, पण तुमच्या बागेचं खास वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला? खास वैशिष्ट्य हेच आहे की या बागेतून पर्यावरणाला मदत होते. खरं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे खूप सुंदर दृश्य असते. आज नाही आहे इथे, अनेक पोपट, अनेक प्रकारचे पक्षी, कोकिळपासून हे इथे येतात, आनंदाने गुणगुण करतात, याच्यावर बसतात, पाणी पितात. आणि दुसरी सर्वात मोठी मदत तुम्हाला सध्याही प्रॅक्टिकली दिसेल की मधमाशा, मधमाशा इथून मध कलेक्ट करतात. आणि हे मध कलेक्ट करताना एक महत्वाची गोष्ट आहे की त्या आजपर्यंत मला कधी चावल्या नाही. म्हणजे मधमाशी असताना सुद्धा मी जर त्याच्यात हात घातला तर त्या मला चावल्या नाही. कदाचित पशु पक्ष्यांचं हेच एक विशेष असावं, त्यांना कळतं आपला शत्रू कोण आहे म्हणून, किंवा त्यांना माहिती झालं असेल की ह्यांच्याच मुळे आज आपण इथे खाऊ शकतोय. आणि मधमाशा सहाय्यभूत आहेत, त्यांच्यामुळे परागीभवन होतं, पराग सिंचन होतं आणि अनेक फुलं सहज उघडायला लागतात. याच्या मागे त्यांचे सुद्धा आभार आपण मानले पाहिजेत. नाही, मला एक यातलं हे आवडलंय की तुम्ही हे जे मधमाशा किंवा आता हे बघा हेलिकॉप्टर किंवा हे ड्रॅगन फ्लाईज ज्याला म्हणतो, हे कीटक इथे इतके मुक्तपणे वावरतायत, खाऊ पिऊ शकतायत, कारण त्यांचा अधिवास जसा लुप्त होत चाललेला आहे. मी नेहमी माझ्या प्लांट एज्युकेशन सिरीज मध्ये हे सांगते की त्यांचं खाणं, त्यांचा अधिवास आपल्याला परत आणायचा आहे. तर तुम्ही एक हे मोठं योगदान देताय पर्यावरणासाठी की इथे ते मुक्तपणे खाऊ पिऊ शकतायत आणि तेवढंच बागडूही शकतायत. तर कमळ, कमलिनी हे तुमच्याकडे लावा, म्हणजे तुम्ही पण थोडासा पुण्याचा वाटा तुम्हालाही मिळू शकतो. आणि दुसरं असं थोडक्यात सांगतो की मी अन्य वनस्पतींकडे यासाठी इथे लक्ष दिलं नाही की तुमचं फोकस त्या एका पर्टिक्युलर याच्यावर राहायला पाहिजे. कमळ किंवा कमलिनीमध्ये आपला अभ्यास व्हावा. आपले तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला याच्यावर डेट टाकलेल्या दिसतील. प्रत्येक व्हेरायटीवर त्या डेट टाकलेल्या आहेत. तर त्या डेट मी माझ्या रिसर्च साठी म्हणून ठेवलेल्या आहेत किंवा मला उद्या कळलं पाहिजे की हे याचं ट्यूबर कधी काढायचं किंवा याच्यावर काय ट्रीटमेंट करायची किंवा याला कसं हँडल करायचं, यासाठीच्या ह्या डेट आहेत. म्हणजे तुमचं साइड बाय साइड एक असं सायंटिफिक प्रयोग सारखं इथे सुरू आहे. एक रिसर्च लॅब म्हणू शकता तुम्ही. रिसर्च लॅब सारखा हा प्रकार आहे. चालती बोलती रिसर्च लॅब आहे इथे. मला इथे खूप प्रकारचे कमळ दिसत आहेत, पण तरी एक माहितीसाठी की तुमच्याकडे किती प्रकारच्या व्हेरायटीज आहे या कमळ आणि कमलिनीच्या? जवळपास माझ्याकडे 40 प्रकारचे कमळ आहेत. 40 प्रकारचे कमळ आहेत आणि जवळपास 50 प्रकारच्या वॉटर लिलीज आहेत, कमलिनी आहेत, ज्याच्यामध्ये 3 प्रकार असतात आणि ते तिन्ही प्रकार माझ्याकडे आहेत. तुम्ही हे जे पाहतात ही हार्डी वॉटर लिली आहे. पलीकडे आपण ज्या पाहिल्यात त्या ट्रॉपिकल वॉटर लिली आहे आणि काही वॉटर लिली अशा आहेत ज्या फक्त नाईट ब्लूमर आहेत. अच्छा. त्या फक्तच रात्री उगवतील, अशा दिवसात त्यांची फुलं तुम्हाला दिसणार नाहीत. असे हे तिन्ही प्रकार जवळपास 50 वॉटर लिलीज या ठिकाणी इथे आहेत. 90 प्रकारचे 50 आणि 40 कमळ. 50 आणि 40 कमळ, 40 कमळ आणि 50 वॉटर लिलीज.
दादा मला हे सांगा, समजा कोणी सुरुवात करायची झाली की त्यांना असे छान कमळ कमलिनी उगवायचे आहेत, तर काय सल्ला द्याल उगवण्यासाठी ना? हा, कसं त्यांनी हे असं छान असं गार्डन कमलचं वगैरे कसं करावं? बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर वॉटर लिलीज लावायचे असतील तर तुमच्यासाठी बल्ब लावून त्याला डेव्हलप करणे ही खूप मोठी प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे आणि वेळ खाणारी आहे. अशा वेळेस काय करावं की जिथे रोपं उपलब्ध आहे, समजा आता माझ्याकडे रोप उपलब्ध आहे, तर अशा प्रकारची रोपं घ्यावीत आणि ही आपल्या कुंडीत किंवा आपल्या जागेनुसार आपल्याला ती ऍडजस्ट करता येईल. तर हे सोपी प्रकार आहे की याच्यामध्ये तुम्ही आजच तुमच्या इथे फुल असतं, अच्छा, पण तुम्ही ट्यूबरनी किंवा याने करत बसाल तर त्याला 4 महिने 6 महिने लागतील आणि दरम्यान जर थंडीचा काळ आला तर ते आणखी पुढे लोटल्या जाईल. म्हणून शक्यतोवर ज्यांनाही असं लावायचं आहे त्यांनी रेडीमेड प्लांट्स जर घेतले तर तुम्हाला आजच उपयोगात पडतात. फक्त एकच लक्षात ठेवायचं की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं रिप्लांटेशन करायचं आहे, कारण त्यातली सत्व संपणार आहे, मातीतलं अन्न संपणार आहे. तुम्ही त्याला कितीही खत खाऊ घातलीत तरी एका विशिष्ट लिमिटच्या वर ते उपयोग होणार नाहीत. जे झाड जिवंतच राहील, फुलंही येतील, पण फुलांचे आकार लहान होतील, कलर फिके होतील. समजून जायचं की रिप्लांटेशनचा वेळ आलेली आहे. म्हणजे नुसतं पाणी बदलून चालणार नाही, तर खालच्या मातीतलंही सत्व आपल्याला घालावे लागतील. हा, बिलकुल लागतं मातीतही. अच्छा, आणि तुम्ही जे म्हणालात की आपल्याला थोडं हिवाळ्यात विशेष ह्याची काळजी घ्यावी लागते किंवा थोडासा हिरमोड होतो, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? हा, फारच सुंदर प्रश्न. म्हणजे हा इतका तांत्रिक प्रश्न आहे की बहुतेक अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात नाही. हिवाळ्यात काय करता येईल जेणेकरून झाडं वाचतील? हिवाळ्यामध्ये गोठण बिंदू वाढलेला असतो थंडीमुळे, त्यामुळे पाण्याची क्वांटिटी ही कमी असली पाहिजे. आज जी ही तुडुंब भरलेली आहेत ही आणखी कमी झाली पाहिजे. 2 ते 3 इंच पाणी यातलं कमी राहिलं पाहिजे. पाणी कमी राहिल्याने झाडाला होणारी दुखापत कमी होईल, कारण थंडीचं प्रमाण कमी होईल त्यातलं. बाहेरची थंडी आणि पाण्यात गोठलेली थंडी याच्यामध्ये फरक असतो. तर त्यावेळेस आपण हा प्रयत्न करू शकतो की पाणी कमी करणे, कारण फुलं कमी होतील, पानं कमी होतील. त्याच्यात दुःख वाटून घेण्यासारखं काही नाही. तो एक झाडाचा रेस्ट पिरियड आहे, त्याला रेस्ट घेऊ द्या. जसं आपण पाहतो तर अशा प्रकारे पाणी कमी करावं. काही होत नाही झाडाला, थोडंसं 1 इंच पाणी वर राहू द्यावं, त्याला थंडीपासून बचाव होईल आणि नंतर पुन्हा ते जोमाने जानेवारीमध्ये सुरू होईल. तर म्हणजे तुम्ही अगदी हिरमुसल्या होण्याचं काही कारण नाहीये, ते परत तेवढ्याच जोमाने येणार आहेत. फक्त तेवढा काळ त्यांना छान त्यांचं राहू द्या. टाकून नका देऊ की आता इथे येत नाहीये काही म्हणजे हे मेले का वगैरे, असं काही नाहीये. दादा वहिनी, तुम्ही दोघांनी तुमचा अमूल्य वेळ आम्हा दोघींना दिला आणि त्या निमित्तानं आम्हाला तुमचं हे सुंदर असं कमळाचं गार्डन बघता आलं. आणि आमच्या व्ह्युअर्सला पण जर ती कमळ उगवायची असतील, त्यांना हवी असतील, तर कुठे मिळतात हे स्थान समजलं, तर त्यासाठी आमच्या जीजीकडून तुमचे खूप मनस्वी आभार. धन्यवाद.